हे बघा, आम्ही आलो इथं हॉस्पिटलमध्ये, पण आम्हाला काय हॉस्पिटल कोणतं आहे कानाचं त्याचं तर माहितीच नाही आहे आणि कोणतं आहे ते काय माहिती. तर आम्हाला निशाणी चांगली होती पिऊच्या पप्पांनी, पण आम्ही तिथं आलो. नंतर त्यांना कॉल केला तर त्यांचा कॉलच लागत नाही आहे, त्यांचा फोन स्विच ऑफ दाखवते. पण आता काय माहिती कुठं जावं ते काही कोणतं येते. त्याच्यामुळं आम्ही इथं थोड्या वेळ बसलो. म्हणलं दुसऱ्यांना फोन लावला आणि म्हणलं त्यांचं फोन उघडायचं सांगा, कारण आम्हाला माहिती झालं पाहिजे कोण्या हॉस्पिटलमध्ये जायचं. तर आम्ही इथं बसलो थोड्या वेळ. हे बघा, पिऊ आणि मी इथं बसले. तर आम्ही इथं बसलो थोड्या वेळ गाड्या बघत. तर म्हटलं त्यांचं जेव्हा हे होईन फोन उघडन तेव्हा आम्हाला हे करायचं आणि उद्या परत आम्हाला मुंबईला पण जायचं. त्याच्यामुळं म्हणलं आज दवाखाना करा आणि खूप सारे कामं आहेत मला आज इकडचे पुरे करायचे, कारण मग नंतर येता येणार नाही इकडे लवकर. त्याच्यानं म्हटलं इकडचं सगळं कामं वगैरे करून जावं. त्याच्यामुळं इथं बसले. म्हणलं आधी दवाखाना करावा आणि नंतर जावा. तर बघ कोणतं हॉस्पिटल आहे ते पण माहिती नाही, त्यांचा फोन पण लागत नाही. आता बघू लागला तर इथं आम्ही बसलो आता. तर हे बघा, आम्ही आलो इथं हॉस्पिटलमध्ये आता. तर हॉस्पिटलमध्ये आम्ही नंबर वगैरे लावून ठेवला आणि डॉक्टर काय सध्या आले नव्हते. तर सिस्टरने सांगितलं होतं की डॉक्टर 5 वाजेपर्यंत येत आहेत. तर आता आमचा दवाखाना झाला आहे आत्ताच. तर पिऊचं म्हणजे कानाचं दाखवून दिलं आणि आता चाललो आम्ही घरी. येतानाच खूप थकलो होतो, कारण माहिती नव्हतं हॉस्पिटल कुठे येते. तर खूप गल्ल्यातून आलो. आता बाहेर कसं निघावं, तर चला निघूया कसं तरी. बाळा, ए बाई इकून चाल ना, शॉर्टकट इकून चल, शॉर्टकट. तर माझी पिऊ खूप थकलेली आहे, तिला चालायची सवय नाही एवढी, म्हणून तिला चालणं काही जमत नाही एवढं. ती खूप थकली. तर तिला ड्रॉप वगैरे तिला आता कानात टाकायला डबल 7 दिवसांनी बोलवलंय तिच्या कानातलं काढायसाठी. तिच्या कानातनं रक्त तुंबलं, त्याच्यामुळं तिला ऐकायला येत नाही. तर डॉक्टरनी ड्रॉप वगैरे दिला, 7 दिवस टाकायचं सांगितलं आणि नंतर मग तिला बोलवलं. बघा माझी पिऊ कशी थकली. काय बाळ? मम्मा